नमस्कार मित्रांनो, मी निलेश मुकणे आणि मी मासेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज खूप एक 2-3 महिन्यापासून व्हिडिओ टाकले नव्हते आणि बरेच दिवसातून आज व्हिडिओ करायला आलो आहे. तर त्याचं कारण असं होतं की मित्रांनो, माझी जी मिसेस आहे कली, ती खूप आजारी होती. त्यामुळं मला कुठं जाता आलं नाही, काय नाही. त्यामुळं बऱ्याच दिवस व्हिडिओ नाही केला आणि आज आलो आहे वेण्णा नदीला. तर गळ टाकायला आलोय. तर आम्ही तिघंजण आलोय. गौरेश आणि रोहित आणि मी असं तिघंजण आलोय. तर ते गळ टाकणार आहेत. आपले फिशिंग रॉड घेऊन आलेत आणि बघू आता ह्या वेण्णा नदीला किती मासे आपल्याला भेटतात आज दिवसभरात ते आपण पाहू. तर बघा रोहित तयारी करतोय. रॉड लावतोय, गळ लावतोय, रॉड तयार करतोय आणि हा गौरेश आणि इथं हे समशान आहे आणि हे बघा नदी. पाहू नदी, आता पाऊस पण उघडलाय तर पाणी पण पूर्णपणे निवाळ आहे. तिकडं गौरीशने सुरुवात केली, गळ टाकलाय आणि पाहू काय मासे भेटतात का. सुरुवात केली. गौरीश तिकडं टाकतोय परत गळ आणि बघू आपल्याला परत भेटतोय का मासा. आज आपण मोठ्या माशाच्या शोधावर आलोय. जर मोठा मासा भेटला तर आज आपला फायदा होईल, नाहीतर आपण खाली आज जायला लागेल आपल्याला घरी. तर हा बघा गौरीशने एक मासा काढलाय. हा बघा खडशीचा मासा आहे. हा खडशीचा, हा बघा खडशीचा मासा आहे. बघा मस्त, तरी पाव किलोचा आहे तो. एवढा त्यांनी मोठा मासा काढलाय, खडशीचा मासा आणि पूर्ण अंडेवाला मासा आहे तो. हा का, हा मित्रांनो मासा छोटा आहे, त्यामुळं आपण ह्याला परत सोडणार आहे पाण्यात. बघा तर आपण आपल्याला जर मोठा मासा भेटला तर आपण घेऊ. आता हा छोटा मासा असल्यामुळं आपण सोडणार आहे परत, आणि कारण त्याला अंडी पण आहेत त्यामुळं आपण सोडणार आहे त्याला. हा बघा सोडलाय मासा आपण परत, गेला. तर मित्रांनो, आपण पहिलाच मासा परत सोडून दिलेला आहे, कारण बारीक मासा होता तो, तरी पाव किलोचा मासा होता. जर मोठा मासा एक 2-3 किलोचा घावला तर आपण घेणार आहे, तर आज घेणार नाही. कारण आज उपवास पण आहे, गिऱ्हाईक पण आज कमी आहे. त्यामुळं मोठा मासा असला तर घेऊ, नाहीतर बारीक मासा आपण सोडून देऊ परत. आता एक आपण मासा परत सोडून दिलेला आहे. आणि ही जी मित्रांनो नदी आहे, ही वेण्णा नदी आहे. तर वेण्णा नदीला आलो आहे आणि आमची जी नदी आहे ती कोयना आणि सोळशी हे दोन नदी आहेत. आम्ही सोळशी नदीला राहतो आणि कोयना नदीला पण आम्ही नेहमी मारी करतो. तर आम्ही आज आलो आहे मेढ्यात आलो आहे. बघा गौरीश टाकतो गळ, आणि बघा ऊन पडले. अशा पावसाळ्याच्या दिवसात ऊन पडले. रोहित पलीकडच्या साईडला गेलाय आणि आम्ही अलीकडच्या साईडला आहे. रोहित गेलाय पलीकडच्या साईडला. मासा लाग ना तो. बघा रोहितला मासा खावा लागलेला आहे गळाला त्याच्या. तर बघू. बघा रोहित पलीकडच्या साईडला गेलाय. बघा बघा बघा. तर बघा बघा रोहितनं मासा पकडलेला आहे, पण तो लांब असल्यामुळं दिसत नाही मित्रांनो. बघा हा बघा रोहितनं मासा पकडलेला आहे, तरी मगाशी पकडलेला त्याच्यापेक्षा थोडा मोठाच आहे. बघा खडशीचा मासा घावलेला आहे रोहितला. बघा आता तो पण आपल्याला सोडून द्यायला लागणार आहे, कारण तो छोटा आहे. बघा खडशीचा मासा घावलेला आहे त्याला, आणि बघा भरपूर त्याच्यात अंडी पण आहेत. अंडी नाही, त्याच्यात दूध आहे, दूध. तर मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात ऊन पडले आणि लोकांची भात शेती आहे, ती भात शेती पण लावायची राहिली आणि पाऊस उघडलाय. तर भात शेती ही फार अडचणीत आलेली आहे.
आणि आपण आलेलो आहे मासे पकडायला. आणि बघू अजून आपल्याला मोठा मासा नाही गावला. छोटे छोटे 2 गावले होते ते आपण सोडून दिले परत आणि आपण मोठ्या माशाच्या शोधावर आलो आहे. तर बघा मासा अडकलेला आहे गळाला. मासा गावलेला आहे गळाला आणि मोठा मासा आहे. मोठा मासा तरी अर्धा किलोच्या आसपास आहे. बघा किती उड्या मारतोय. मोठा मासा आहे. हा बघा हा बघा निसटलेला आहे. गळ निसटलेला आहे त्याला. त्याच्या तोंडातून गळ निघालेला आहे. हा बघा अर्धा किलोच्या आसपास आहे मासा. मोठा मासा आहे. मागासच्या पेक्षा मोठा मासा आहे हा. अहो आता गौरीशनी काढलाय मासा. फडशीचा मासा आहे. हा खडशीचा मासा आहे. हा बघा मोठा आहे. मस्त मासा पकडलाय आता. बराच वेळानंतर मासा गावलेला आहे हा. बराच वेळानंतर खूप प्रयत्न केले गौरेशनी आणि आता मासा गावलाय. आपण हा मासा घेणार आहे घरी. मोठा मासा आहे त्यामुळे आपण घरी घेणार आहे. आणि मागाचा मासा आपण सोडून दिलेला आहे. तर हा बघा आपण काटा पण आणलाय. आपण वजन करणार आहे त्याचा. बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. असं मी आतापर्यंत अंदाजे बोलत होतो पण आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे किती किलोचा मासा आहे. हा बघा ऑइल 765 ग्राम म्हणजे पाऊण किलोचा मासा आहे. बघा पाऊण किलोचा मासा आहे. मला वाटलं होतं अर्धा किलो असेल पण हा बघा पाऊण किलोचा मासा आहे. बघा एवढा मोठा मासा गावलेला आहे आणि आपण तो आता घरी घेणार आहे विकायला. तर हा बघा हा चमचे आहे. चमच्याला तो मासा लागलेला आहे. आता चमचा आणि बघा गळ आहेत. त्रिकोणी गळ आहे. तर ह्या गळाला मासा लागला आणि वर तंगूस लावलेला आहे. ती मोनो लाईन असते ती नाही लावली. हा तंगूस आहे आपला साधा तंगूस. याला तो गावला मासा खडशीचा. तर हा बघा मासा दुसरा गावलेला आहे. आणि मित्रांनो जर हा मासा शूट करायला गावला नाही कारण तेवढ्यात मला कॉल आला होता आणि कॉलवर मी बोलत बसलो. मला परत गौरीशने मासा काढलाय दुसरा. तर हा बघू. हा बघा हा छोटा मासा आहे पहिल्यापेक्षा. पहिला एक मोठा गावला आणि आता हा दुसरा छोटा आहे. तर हा बघा हा पहिला आहे. पहिला गावलेला पावणा किलोचा आणि हा एक बारका आहे त्याच्यापेक्षा. तर ह्याचं पण आपण वजन करून पाहू किती भरतोय हा. तर हा बघा आपण आता त्याचं वजन करू किती होतंय. ह्याचं किती वजन आहे पाहू आपण. तर हा बघा मित्रांनो 560 ग्राम म्हणजे हा अर्धा किलोचा मासा आहे. बघा अर्धा किलोचा मासा आपल्याला गावलेला आहे. आणि हा दुसरा मासा पावणा किलोचा आहे. तर आपण मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी आलोय वरती. आणि बघा रोहित इथं त्याचे रोहितचे प्रयत्न चालू आहेत. तर बघू आपल्याला इथं मासा भेटतो का नाही. तर बघा एका भावाने आपल्या गळ टाकून ठेवलेले आहेत. असे गळ असे टाकून ठेवलेले आहेत. बाटल्याला गुंडळलेले आहेत तंगूस आणि असे इथं त्यांनी टाकून ठेवलेले आहेत.
तर बघा एक आपल्याला मासा घावलेला आहे बघा. हा बघा मासा, हा पातीचा मासा घावलेला आहे बघा. बघा त्याला वाळंजी पण म्हणतात आणि इकडं बघा पाती पण म्हणतात. तर बघा आपल्याला मासा घावलेला आहे. हा बघा लगेच मासा घावलेला आहे, टाकल्या टाकल्या घावलेला आहे आणि आपण आलोय दुसऱ्या ठिकाणी. तर बघा चांगला मासा घावलेला आहे आपल्याला. हा बघा थांबा पण दाखवू. हा बघा मासा मस्त तुम्हाला दाखवतो. हा बघा. हो 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 हो. अरे हो अरे हो अरे हो अरे हो. तर हा बघा वाळंजी आहे आणि पाती पण म्हणतात. आमच्या इकडं पाती म्हणतात ह्याला आणि ह्याला वाळंजी पण म्हणतात. तर आमच्या इकडं नाही ह्याला वाळंजी म्हणत, ह्याला आमच्या इकडं पाती म्हणतात. आणि बघा हे पाती किंवा वाळंजी असं म्हणा. तर ह्या मासा घावलेला आहे आपल्याला आत्ता लगेच गौरीशने पकडलाय. आणि तो आता आपण ठेवू पिशवीत. ह्याचं काय आपण वजन करत नाही. तर आपल्या गौरीशचा गळ अडकलेला आहे पलीकडच्या साईडला. तो बघा पाईप दिसतोय त्या साईडला गळ अडकलेला आहे. आणि बघा आता तो गळ निघतोय का नाही, नाही तर तो पोहत जायला लागेल पलीकडच्या साईडला. गळ अडकलेला आहे. तर बघा अखेर शेवटी खूप प्रयत्नानंतर निघालाय गळ. हा बघा रोहितचा गळ अडकलाय. ते बघा ते झाड आहे पलीकडं, त्याच्या मुळ्यांना अडकलाय खाली. तर आता रोहितचं टेन्शन वाढलंय. आता बघा तर निघतोय की राहतोय तिकडेच. तर हा बघा त्याची छडी आहे आणि गळ अडकलेला आहे. बघा रोहित शिरलाय पाण्यात गळ काढायला आणि पाणी पण आहे भरपूर. बघा रोहित शिरलाय पण त्याला पाणी पण आवरत नाही, कारण पाणी भरपूर आहे आणि सगळा जो पाण्याचा लोट आहे तो सगळा एक ठिकाणी आहे. त्यामुळं रोहितला आवरत नाही आणि रोहित गेलाय. बघा पलीकडे गेलाय. तर बघा घावलाय रोहितला गळ, त्याच्या हाती लागलाय गळ. ती झाडाची मुळी आहे, ते बघा जी झाडाची मुळी आहे त्या झाडाच्या मुळीमध्ये अडकलेला आहे. बघा रोहितने काढलाय गळ आता. थांब एक मिनिट थांब खेचू दे. तर बघा अखेर शेवटी गळ रोहितने काढलाय. बघा तर बघा रोहितला मासा घावलेला आहे. तर बघा बघा रोहितने रोहितच्या गळाला मासा घावलेला आहे. बघा 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 रोहितने मासा काढलेला आहे. बघा बघा मोठा मासा काढलेला आहे. हा बघा मासा मगाच्या इतका मासा आहे. मोठा मासा आहे. तरी हो अर्धा किलो ते 3 पाव होईल इतका मासा आहे. पावणा किलोचा होईल एवढा मोठा मासा आहे. हा बघा खडशीचाच मासा आपल्याला घावतात, दुसरे मासे नाही घावत आज कुठले. तर हा बघा एवढा मोठा मासा घावलेला आहे. हो 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 हो. तर हा बघा मासा हा अंड्यावाला मासा आहे बघा. हा बघा हा मासा आपल्याला घावलेला आहे. रोहितने पकडलेला आहे गळाला. तर बघा रोहितचा पुन्हा एकदा गळ अडकलाय आणि रोहित सारखाच पोहतोय आज. बघा त्याचा पुन्हा एकदा गळ अडकलाय आणि गेलाय तो आता गळ काढायला दुसऱ्यांदा.
हम्म. बघा ते कपडा आहे, ते कपड्याला लागलाय गळ. बघा, कपड्याला गळ लागलाय. काय चादर आहे वाटतं, चादर आहे चादर, त्याला गळ लागलाय. तर हा बघा गौरीशने मासा काढलाय, मोठा मासा काढलाय. थांब 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 थांब. हा. तर हा बघा गौरीशने मासा काढलाय मोठा. बघा खडशीचा मासा काढलाय. तर खूप उड्या मारतोय बघा. तर हा बघा पावणा किलोचा तरी मासा होईल इतका मासा घावलाय आता परत. आपल्याला एक जो मासा घावलेला तो आपण एक गुरं चारणारे काका होते, त्यांना आपण दिला तो मासा. तर आपण त्याचा व्हिडिओ केला नाही, कारण ते परत बोलायला नको की मासा दिला आणि परत व्हिडिओ पण काढला. त्यामुळं आपण त्याचा व्हिडिओ नाही केला आणि तो मासा आपण त्यांना देऊन टाकला. तर एक पावणा किलोचा मासा असेल तो, एवढा मोठा मासा आपण त्यांना दिला. तर आता बघू, अजून आपण प्रयत्न चाललाय आपला. तिकडे आहे गौरीश टाकतोय, तर बघू अजून किती भेटतात मासे. मित्रांनो, तिसऱ्यांदा रोहितचा गळ अडकलेला आहे आणि परत रोहित शिरलाय पाण्यात. आज 3 वेळा झाल्यात गळ अडकवायची. तर आज रोहितचा हा बॅड लक आहे. काढलेला आहे त्यानं गळ, पण शेवटी पाण्यात शिरावं लागलं त्याला. तर बघा मित्रांनो, मासा घावलेला आहे गौरीशला. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे? तो बघा तो बघा, तिकडे आहे तिकडे आहे तिकडे आहे तिकडं आहे. तो बघा खडशीचा मासा आहे. बघा 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 बघा. अरे बापरे, मोठा आहे. हा बघा मासा, हा बघा. हो, हा बघा हा बघा मासा, हा बघा. अरे मोठा मासा आहे. अरे 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 पट. तर हा बघा गौरीशच्या पाय निसटले तिथं. आणि बघा पकडा, हा बघा मासा मोठा आहे. मोठा तरी मगाच्या इतकाच आहे, पावणा 1 किलो होईल इतका एवढा मोठा मासा आहे. तर हा बघा मासा पावणा किलो होईल एवढा मोठा मासा आहे. काय जास्त आज मोठे मासे नाही घावले, मोठ्या साईजचा मासा जास्त घावला नाही. पावणा किलोच्याच लेवलमध्ये घावले ते बघा. गळ लागेल हा त्याला. तर बघा मग आपल्याला पावणा किलोच्या हिशोबानेच मासे घावलेले आहेत, मोठा मासा काही घावला नाही. तर एक मासा पहिला घावलेला मासा पण त्या काकांना दिला, गुरं चालणाऱ्या काकांना. आणि आता हा परत एकदा मासा घावलाय. हा बघा, ठेव ते पिशवी पिशवी ठेव. पिशवी पण आणली एवढीशी. पिशवी पण आमच्याकडं आम्ही छोटीच पिशवी आणली, आम्हाला वाटलं बॅगेत आहे पिशवी. बघा मित्रांनो, आपण आता सुट्टी केलेली आहे. तर बघा रोहित गौरेश ते आता त्याचं ते काठीचं जे सिस्टम आहे ते सगळं खोलतोय आणि आता आम्ही जातोय घरी. तर हा बघा एवढे मासे भेटलेत. तर हे बघा, हे एकच भेटलाय आपल्याला, ह्यो पातीचा मासा हा एकच भेटलाय. आणि आपल्याला सगळ्या खडशीचंच मासे भेटलेत. तर किती, 6 मासे भेटलेत. आणि आपण बारके बारके 2 सोडून दिले आणि एक त्या काकांना दिला. आणि 6 मासे भेटलेत. आणि हा 6 खडशीचे आणि एक हा पातीचा मासा भेटलाय. तर आपण वजन पण करू त्या किती मासा होतात ह्या एवढ्या माशाचे. तर आपण बघू, आपल्याकडं काटा आहे, हा इलेक्ट्रिक काटा आहे, त्यावर आपण वजन करून पाहू किती होतात ते. हे बघा सगळे खडशीचे मासे आहेत, तुम्हाला पूर्ण जवळून दाखवतो. तर बघा 3.5 किलो मासे भेटले. बघा हे सगळे 3.5 किलो मासे झालेत. बघा 3.5 किलो मासे झालेत. वा 3,500.
तर आपल्याला आज दिवसभरात 3.5 किलो मासे भेटलेत. तर मित्रांनो, आता आपण जातोय घरी आणि मासे आपल्याला दिवसभरात 3.5 किलो भेटलेत. तर आपण छोटे छोटे होते ते दोन मासे सोडून दिलेत आणि एक त्या काकांना दिला. असे तर मिळून आपल्याला 4 किलो तर मासे 4 सव्वा 4 किलो मासे आपण दिवसभरात पकडलेले होते. तर आता आपल्याकडे आहेत 3.5 किलो मासे आणि आपण ते आता विकणार आहे. त्यातले एक अर्धा किलो ठेवणार आहे घरी खायला आणि 3 किलो मासे विकणार आहे. तर आपण मित्रांनो थांबू इथंच. आता आपण भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपल्या चॅनलला, मी मासेवाला हा यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच सपोर्ट करत राहा मी मासेवाला या यूट्यूब चॅनलला. तर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत आपण तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.